नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील आपलं आज हे पुढचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये आज आपण बघणार आहोत पंतप्रधान व मंत्रिमंडळ. तर आज हा टॉपिक मी घेतलेला आहे. याचा अर्थ तुम्ही असा समजू नका की ही जी सिरीज आपली स्टार्ट आहे, बघा ही सिरीज 1200 सराव प्रश्नांची ही मी बंद केलेली आहे, असं काही समजू नका. याचे 7 लेक्चर्स आलेले आहेत. तर ते 7 लेक्चर्स नीट बघून घ्या. एकदा तुम्ही ते 7 लेक्चर्स बघितले की तुम्हाला समजेल त्याच्यात किती काय काय दिलेलं आहे. तेच बघायला तुम्हाला बराच वेळ जाणार आहे. बरं, ते बाकीचे आता हे जे पुस्तक आहे ना 1200 सराव प्रश्नांची सिरीज, याच्यातले जे काही प्रश्न आहेत, आता जास्तीत जास्त कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 4 व्हिडिओ येतील याचे. आपण ते व्यवस्थित कंप्लीट करून घेऊ. लॉंग व्हिडिओ का असे ना, 1 तासाचे 1.5-2 तासाचे, पण 3 ते 4 व्हिडिओ जास्तीत जास्त येतील. आणि आपली ही 1200 सराव प्रश्न आहे ती सिरीज 100% कंप्लीट होईल. ठीक आहे. त्यामुळे त्याचं एक टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि हे मी मध्येच घेतलं, याचं कारण आहे कारण मला थोडं बरं नाही आहे. तर मग बरं बघा, काल एक पण व्हिडिओ नाही आला. मी प्रयत्न करत होते रात्री करण्याचा, पण नाही जमलं मला. तर थोडंसं बरं नाही आहे. मग मी काहीच व्हिडिओ न टाकण्यापेक्षा ॲटलिस्ट जे माझ्या आवाक्यात आहे, जे माझ्या तब्येतीला मानवतं आहे, तो स्टडी करून मी तुम्हाला हा व्हिडिओ तर आणूच शकते. कारण त्याच्यासाठी ते दुसरे जे आहेत त्याच्यासाठी मला खूप सर्च घ्यावा लागतो किंवा मग माहिती गोळा करून हे दाखवा ते दाखवा. तर मला जे सोपं आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. मग आपण म्हटलं की आपण हा व्हिडिओ तरी आणू, म्हणजे आपल्या स्टडीमध्ये कुठेही गॅप पडणार नाही आणि सगळ्यांना न्याय पण मिळेल. ठीक आहे. बघा, तर आज आपण काय बघणार आहोत, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. आता याच्यात जे दिलेलं आहे हे बघा, याच्यात जे काही दिलेले आहे ती माहिती छान माहिती आहे याच्यात. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही माहिती मी तुम्हाला 2 पुस्तकांमधून दाखवणार आहे. तर आधी आपण काय करू, आधी आपण ती माहिती बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला काय ही माहिती बघायला एकदम, मग हे जेव्हा तुम्ही वाचाल ना हे एकदम तुम्हाला सोपं होईल. तर आपण एक एक पुस्तकातली माहिती बघूया. बघा, 1, 2, 3 पुस्तकं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यातून आपण सगळं कंप्लीट करून घेऊ. म्हणजे जे काही त्या पुस्तकात दिलं आहे ना, आदरणीय विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकात, ते तर आपल्याला पाठ करायचंच आहे. पण थोड्या अजून वेगळ्या गोष्टी बघूया, म्हणजे तुमचं अजून थोड्या नॉलेजमध्ये भर पडेल. ठीक आहे. तर बघा, पंतप्रधान, आपण हा टॉपिक बघूया. त्याच्यात फक्त थोड्याशा काही गोष्टी जे त्या पुस्तकात दिलेल्या आहेत ना, त्या अनुषंगाने बघितल्या ना की तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. तर मला सांगायचं काय आहे, बरं ठीक आहे, आता 3 पुस्तकं कोणते दाखवते. हे जे आहे आत्ताचं सध्याचं, हे आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्याच्यातली अगदी थोडीशी माहिती बघू आणि मग बाकीचं आपण दुसऱ्या पुस्तकातून बघूया, जे जे मला इम्पॉर्टंट वाटतं आहे ते. तर बघा, पंतप्रधान प्राईम मिनिस्टर. भारताच्या घटनेत कलम 74 अन्वये राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल. आता बघा, इथे मला तुम्हाला दाखवायचं काय आहे की कलम 74 कशाशी रिलेटेड आहे, तर राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. मला हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. काय, कलम 74 राहील का लक्षात? कलम 74 काय, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे एक कलम 75 पण बघायचं आहे, पण ते आपण थोड्या कालावधीने बघू. बघा, भारताच्या घटनेत निर्माण केलेल्या संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती काय असतात, हे नामधारी कार्यकारी प्राधिकारी. आणि पंतप्रधान काय, वास्तव कार्यकारी प्राधिकारी. नामधारी म्हटलं तर राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हटलं तर वास्तव. मग त्यांची इतर नावं पण लक्षात ठेवा. राष्ट्रपती नॉमिनल किंवा काय डिज्युअर एक्झिक्युटिव्ह. आणि पंतप्रधान काय, रिअल और डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह. दुसऱ्या भाषेत राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख. राष्ट्रपतींमध्ये राष्ट्र हा शब्द आहे ना, मग काय म्हणणार, राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख, हेड ऑफ द स्टेट आहेत. तर पंतप्रधान हे काय आहे, शासन प्रमुख आहे, हेड ऑफ द गव्हर्नमेंट आहे. आता पंतप्रधानांची नियुक्ती, अपॉइंटमेंट ऑफ द प्राईम मिनिस्टर. बघा, घटनेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही आहे.
हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. निवडीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. कलम 75मध्ये केवळ एवढंच सांगण्यात आलं की राष्ट्रपती पंतप्रधानांची काय करतील, नियुक्ती करतील. 74 कळालं, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसारच वागतील. मग कलम 75 काय आहे की राष्ट्रपती काय करतील, पंतप्रधानांची नियुक्ती करतील. मात्र याचा अर्थ असा होत नाही की राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करू शकतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रस्थापित झालेल्या संकेतानुसार राष्ट्रपतींना लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच लीडर ऑफ मेजॉरिटी पार्टी पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं लागतं. मात्र पुढील 2 परिस्थितीमध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांच्या निवड व नियुक्तीबाबत आपला वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरू शकता, इंडिव्हिज्युअल डिस्क्रिशन. बघा, आता कलम 75 आपण बघितलं, राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि त्याच्यातही मग वैयक्तिक स्वेच्छाधिकार राष्ट्रपतींचे कोणते, तर ते 2 स्वेच्छाधिकार इथे दिलेले आहेत, ते बघून घेऊ. पहिला अधिकार काय बघा, जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा अशा परिस्थितीत राष्ट्रपती सहसा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ देतील. जेव्हा स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा काय करतील, लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ देतील आणि त्यांना सहसा 1 महिन्याच्या आत, हे महत्त्वाचं आहे 1 महिन्याच्या आत लोकसभेत विश्वासाचा ठराव घेण्याचे, वोट ऑफ कॉन्फिडन्स घेण्याचे सांगितले जाते. त्यांनी हा ठराव जिंकला तर ते पंतप्रधान म्हणून कायम राहतात. ठीक आहे. असा स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर राष्ट्रपतींनी पहिल्यांदा कधी केला बघा, 1979मध्ये मोरारजी देसाई सरकार पडल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी चरण सिंग यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. ते एका युतीचे नेते होते. आता पुढे बघा, 1980मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने, आता मी तुम्हाला सांगते हे फार महत्त्वाचं आहे, अजिबातही तुम्ही कंटाळा करू नका आणि बोर पण होऊ नका. मी अजून दुसऱ्या पुस्तकातून अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे आणि जेव्हा मग आदरणीय विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकातून तुम्ही बघाल ना, तुम्हाला जाणवेल अरे या गोष्टी तर आपल्याला किती सोप्या आहे पाठ करायला. बघा, 1980मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की एखाद्या व्यक्तीस पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करावेच, अशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीस आधी पंतप्रधान नेमून त्याला ठराविक कालावधीत लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात. अशा पद्धतीने राष्ट्रपतींनी पुढील व्यक्तींना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. बघा कोण कोण, चरण सिंग, व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा, आय.के. गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी. दुसरा क्लॉज बघा, जेव्हा पंतप्रधानांच्या पदावर असतानाच अचानक मृत्यू होतो व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हासुद्धा राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड व नेमणूक करताना आपल्या वैयक्तिक स्वेच्छाधिकाराचा वापर करू शकतात. अशी समस्या आतापर्यंत 3 वेळा निर्माण झाली. तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यावेळी पुढीलप्रमाणे निर्णय घेतले. तुम्हाला एक गोष्ट कळली का, स्वेच्छाधिकार ते 2 कोणत्या कंडिशनमध्ये वापरू शकतात, जेव्हा कोणालाही स्पष्ट बहुमत नसेल, लोकसभेत कोणत्याही पक्षाला जेव्हा स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा, आणि दुसरा क्लॉज कोणता आहे, जेव्हा पंतप्रधानांचा मृत्यू होतो पदावर असताना. मग अशा वेळेस त्यांनी किती वेळा ह्या गोष्टीचा वापर केला आहे, 3 वेळा. हे पण लक्षात ठेवा, 3 वेळा. ठीक आहे. मग त्या 3 कंडिशन कोणत्या होत्या ते पण बघा. जवाहरलाल नेहरू व लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असतानाच मृत्यू झाल्यानंतर कोण कोण बघा, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असतानाच मृत्यू झाल्यानंतर नेतृत्वाबाबत सत्ता संघर्ष झाल्याने राष्ट्रपतींनी तात्पुरती व्यवस्था म्हणून मंत्रिमंडळातील ज्येष्ठतम मंत्र्यास पक्षाद्वारे नवीन नेत्याची औपचारिक निवड करेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. पुन्हा वाचते. जवाहरलाल नेहरू व लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असतानाच मृत्यू झाल्यानंतर नेतृत्वाबाबत सत्ता संघर्ष झाल्याने राष्ट्रपतींनी तात्पुरती व्यवस्था म्हणून मंत्रिमंडळातील ज्येष्ठतम मंत्र्यास पक्षाद्वारे
नवीन नेत्याची औपचारिक निवड करेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. दोन्ही वेळा कोण होते? गुलजारीलाल नंदा यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केले. आता हा प्रश्न आपण जे बघणार आहोत त्याच्यात आहे. मग आता तुम्हाला सेपरेट लक्षात ठेवायची गरज राहणार आहे का? तर नाही, कारण तुमच्या हे आत्ताच लक्षात राहिलं आहे. 1984 आणि हे बघा, माझा आवाज खूप कमी असेल तर यावेळेस तुम्ही थोडंसं तुमच्या मोबाईलमधला आवाज वाढवू नाही का? मला खरंच बरं नाही आहे, आवाजही वेगळा वाटत असेल तर सहन करा, पण आपलं लेक्चर कुठेही मागे पडणार नाही हां. आणि मी मोठा आवाज नाही काढू शकत आहे. 1984 इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राष्ट्रपती झैल यांनी काळजीवाहू पंतप्रधान नेमण्याचा पूर्व प्रस्थापित संकेत डावलून राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. नंतर काँग्रेस संसदीय पक्षाने राजीव गांधींची एकमताने आपला नेता म्हणून निवड केली. आता पुढे बघा. मात्र कार्यरत पंतप्रधानांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर जर सरकारी पक्षाने आपला नवीन नेता निवडला, कार्यरत पंतप्रधानांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर जर सरकारी पक्षाने आपला नवीन नेता निवडला तर राष्ट्रपतींना त्याचीच नियुक्ती पंतप्रधान म्हणून करावी लागते. ठीक आहे. 1997 सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेले व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते. बघा, हे महत्त्वाचं आहे. कधीचा आहे तो म्हणजे निर्णय? 1997 सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते. मात्र त्याने पुढील 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचे पंतप्रधानपद संपुष्टात येते. ठीक आहे. आता पुढे, घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असू शकतात. ठीक आहे. घटनात्मकदृष्ट्या पंतप्रधान संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असू शकतात, म्हणजे ते लोकसभेचे सदस्य असावे असे बंधन नाही आहे. ठीक आहे. राज्यसभेच्या सदस्याची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येते. उदाहरणार्थ बघा, आत्तापर्यंत 4 पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. नीट लक्षात ठेवा, 4 पंतप्रधान: इंदिरा गांधी, IK गुजराल, मनमोहन सिंग, HD देवेगौडा. ठीक आहे. पुन्हा नीट इन डिटेल वाचते. 1966 इंदिरा गांधी, 97 IK गुजराल, 2004 मनमोहन सिंग यांना राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान म्हणून नेमण्यात आले. आणि 1996 HD देवेगौडा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले. ठीक आहे. या चारींची नावं कोण कोण? इंदिरा गांधी, IK गुजराल, मनमोहन सिंग, HD देवेगौडा. इंदिरा गांधी, लक्षात कसं ठेवा बघा, इंदिरा गांधींचा शॉर्ट फॉर्म केला IG, IK गुजराल, गुजराल केलं तर इथे पण IG होतं, म्हणजे 2 IG लक्षात ठेवायचे, इंदिरा गांधी आणि IK गुजराल. नंतर मनमोहन सिंग आपल्याला माहिती असतात आणि HD देवेगौडा एक लक्षात ठेवा. आता हा पुढचा पॉईंट बघा. ब्रिटनमध्ये मात्र पंतप्रधान कनिष्ठ सभागृहाचाच सदस्य असावा लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण आपण संसदीय शासन प्रणाली कोणाकडून स्वीकारली आहे? ब्रिटनकडून, इंग्लंडपासून स्वीकारली आहे ना. पण आपल्याकडे कोणत्याही सभागृहाचा सदस्य असला तरी चालतं किंवा नसला तरी चालतं, पण त्याला ते सदस्यत्व नंतर प्राप्त करावं लागतं. पण ब्रिटनमध्ये तसं आहे का? ब्रिटनमध्ये काय आहे? फक्त पंतप्रधान कनिष्ठ सभागृहाचाच म्हणजे लोअर हाऊसचाच सदस्य असावा लागतो. हे एक मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता आपण थोडंसं दुसरं बघून घेऊ. आता हे जे पुस्तक दाखवते आहे मी पुढचं, हे कोणाचं आहे? तर हे आहे ज्ञानदीप अकॅडमीचं. तुम्हाला दिसतच असेल. ठीक आहे. महेश शिंदे, आदरणीय महेश शिंदे सरांचं ज्ञानदीप अकॅडमीचं जे पुस्तक आहे आपले संविधान, त्याच्यातून मी तुम्हाला दाखवते आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा. आपण कलम हे बघून घ्या. पंतप्रधान व मंत्रिमंडळ असा टॉपिक आहे. केंद्र स्तरावर राष्ट्रपती बघा, आपण बघितलं नामधारी किंवा नामधारी कार्यकारी प्रमुख, DG एक्झिक्युटिव्ह, आणि राष्ट्रप्रमुख हेड ऑफ द स्टेट, आणि वास्तव किंवा खरा कार्यकारी प्रमुख डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह, शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट. बघा, डी फॅक्टो आणि DG हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. समजा
हे कोणतेच नावं नाही दिले आणि बाकी फक्त डी जर आणि डी फॅक्टो असं म्हटलं तर तुम्हाला कळायला पाहिजे. डी फॅक्टो म्हणजे वास्तव कार्यकारी प्रमुख आणि डी जर म्हणजे नामधारी कार्यकारी प्रमुख. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. आता हे पण 2 महत्त्वाचं आहे कारण याच्यात 2 घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, आपण कलम 74 मी तुम्हाला पहिलंच याच्यात सांगितलं की बघा 74 राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्याकरता मंत्रिमंडळ. ठीक आहे, त्याच्यातलं एक बघा 74(1) नुसार राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. ठीक आहे, पुन्हा सांग 74(1) नुसार राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. हे कशानुसार झालं आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976ने हे ॲड केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. विसराल का आता? 74(1) जो पॉईंट आहे 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेला की एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. आणि बघा, परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर आलेल्या सल्ल्यानुसार वागतील. आणि हे कशाने ॲड केलं? 74वी घटना दुरुस्ती 1978ने. समजलं? परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर आलेल्या सल्ल्यानुसार वागतील. ठीक आहे, आता पुढचा जो 74(2) काय आहे? मंत्र्यांनी राष्ट्रपतींना कोणता सल्ला दिला याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. ठीक आहे, हे पण एक लक्षात ठेवा. आता मला तुम्हाला याच्यात अजून एक घटना दुरुस्ती सांगायची आहे. मी म्हटलं होतं कलम 75 पण लक्षात ठेवा. ठीक आहे, कलम 75 काय आहे? मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. महत्त्वाचं आहे बघा. 75(1) काय आहे? आता याच्यातले आहे ना 75(1)A आणि 75(1)B ह्या 2 मला तुम्हाला दाखवायचे आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे. 75 काय आहे? मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. कलम 75(1) काय आहे? पंतप्रधान राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातील व इतर मंत्री राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या सल्ल्याने नियुक्त केले जातील. पण 75(1)A काय आहे? जे 91वी घटना दुरुस्ती 2003ने ॲड केलं आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह एकूण लोकसभा सदस्यांच्या 15% अधिक असणार नाही. हे पूर्ण खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यावर प्रश्न आलेले पण आहे. ठीक आहे, इथे शब्द कुठे फिरवू शकतात बघा. एक तर काय महत्त्वाचं आहे ते सांगते. एक तर हे लक्षात ठेवा 75(1)A हे कलम आहे. कशाने ॲड केलेलं आहे? 91वी घटना दुरुस्ती 2003ने. काय म्हटलेलं आहे? मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांसह, इथे पंतप्रधानांसह आहे, पेपरमध्ये काय देतील? वगळून दिलं आहे की पंतप्रधानांसह दिलं आहे, ते नीट लक्षात ठेवायचं. एकूण लोकसभा सदस्यांच्या, इथे लोकसभेच्या ऐवजी संसद वगैरे देतील तर आपल्याला लोकसभा सदस्यांच्या 15%पेक्षा अधिक असणार नाही असं लक्षात ठेवायचं आहे. नंतर लक्षात ठेवा 75(1)B संसदेचा कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आल्यास तो मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असेल. ठीक आहे, जर तो पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आला तर तो मंत्री होण्यास पण अपात्र असेल. हे पण कशाने? 91वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आता बाकीचं मला तुम्हाला नाही सांगायचं, हेच मेन दाखवायचं होतं. आता बघा, पंतप्रधानांची नियुक्ती कलम 75 नुसार राष्ट्रपतींकडून होते. ठीक आहे, संसदीय शासन पद्धतीत प्रस्थापित संकेतानुसार राष्ट्रपतीस लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावे लागेल. मात्र पुढील 2 परिस्थितीमध्ये राष्ट्रपती आपला वैयक्तिक स्वेच्छाधिकार वापरू शकतात. हे जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं तर तेच पुन्हा सांगते आहे. बघा, जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं तेव्हा तो एक क्लॉज, आणि दुसरं कार्यरत पंतप्रधानांचा अचानक मृत्यू होतो किंवा कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हा मात्र मृत्यूनंतर सरकारी पक्षाने आपला नेता निवडला तर राष्ट्रपतीस त्याचीच नियुक्ती पंतप्रधान म्हणून करावी लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय पण बघून घेऊ पुन्हा एकदा. दिल्ली हायकोर्ट 1980 एखाद्या
एखाद्यास पंतप्रधान म्हणून नियुक्तीपूर्वीच त्याने लोकसभेत बहुमत सिद्ध करावे असे नाही, तर राष्ट्रपती एखाद्यास आधी पंतप्रधान नेमून त्याला ठराविक कालावधीत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. ठीक आहे. दिल्ली हायकोर्टाचा निर्णय 1980. सुप्रीम कोर्टाचं बघा 1997. आपण हे ऑलरेडी वाचलं आहे, पण तरी मी एकदा पुन्हा दाखवते आहे. संसदेच्या कोणत्याही सदनाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येते, मात्र त्याने 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सदनाचे सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे असते, अन्यथा त्याचे पंतप्रधानपद संपुष्टात येते. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं काय, ब्रिटनमध्ये मात्र पंतप्रधान हा कनिष्ठ सदनाचा सदस्य असावा लागतो. हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. तर आपण आता पुढचा पॉईंट बघूया. हे एक आदरणीय अभिजित राठोड सरांचं पुस्तक आहे, त्याच्यातले काही पॉईंट दाखवते. तुम्ही झूम करून बघा, तुम्हाला खूप बारीक दिसत असेल तर बघा. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 26 मे 1964. ठीक आहे. पहिले पंतप्रधान. हां, त्याच्यानंतर पंतप्रधान पदावर असताना मृत्यू. कोण बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी. आपण इतक्यात काय पाहिलं, या दोन्ही वेळेस गुलजारीलाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमलं होतं. आणि याच्यानंतर कोण होते, राजीव गांधी, इंदिरा गांधींनंतर. ठीक आहे. आता पुढे भाजपकडून अटल बिहारी वाजपेयी 3 वेळा पंतप्रधानपदी. हां, नंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कोण, पंडित जवाहरलाल नेहरू. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे 2017 हे काय जन्मशताब्दी वर्ष. सध्या नरेंद्र मोदी भाजपकडून 26 मे 2014 पासून. ठीक आहे. आता पंतप्रधानांचं वर्णन काय काय करण्यात आलेलं आहे बघा. समानातील पहिला लॉर्ड मोर्ले. कोणी म्हटलं आहे, समानातील पहिला लॉर्ड मोर्लेने म्हटलं आहे. बघा आपण हे बघत होतो, समानातील पहिला कोणी म्हटलं, लॉर्ड मोर्ले. गौण ताऱ्यातील चंद्र सर विल्यम हार्कोट. नंतर पुढचं विधान केलं आहे पंतप्रधानांपदी, ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य. कोणी म्हटलं आहे, जेनिंग्स. आणि शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन हे कोणी म्हटलं आहे, मनरो. तर बघा आता आपण जे आपला जे आपण सिरीज आहेत आपली चालू, त्या पुस्तकातून काय प्रश्न दिलेले आहेत ते बघून घेऊ. आता तुम्हाला अजून सोपे वाटते. बघा, नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत, तर व्यक्ती म्हणून ते व्यक्तिशः कितवे आहेत, 15वे आहेत व्यक्तीनुसार. ठीक आहे. डॅश डॅश हा भारताचा प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख असतो. कोण, तर पंतप्रधान वास्तव प्रमुख असतो. शब्द काय, डी फॅक्टो. आणि राष्ट्रपतींसाठी डीजियर. हां, हे पण लक्षात ठेवा. किंवा मग हेड ऑफ द गव्हर्नमेंट. हां, लक्षात राहतं आहे ना. डी फॅक्टो हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण, भारताचा प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख कोण, पंतप्रधान असतात. हां, पुढे बघा 44 पुढचा काय आहे, पंतप्रधानांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती. हां, त्यांना शपथ देतात. पंतप्रधानांची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती. नंतर बघा कोणत्या कलमाअंतर्गत पंतप्रधानांची नेमणूक केली जाते, तर कलम 75. आणि त्याचे मी तुम्हाला सबक्लॉज पण दाखवलेले. हां, 75. त्याच्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानपदी कोणाची नेमणूक करतात, तर लोकसभेत बहुमत मिळणाऱ्या पक्षाच्या नेत्याची. ठीक आहे. उद्या इथे संसद दिलं तर लक्षात ठेवा ते चूक असणार आहे. लोकसभेत बहुमत मिळणाऱ्या पक्षाच्या नेत्याची. हां, आपण घाईघाईत काय करतो, बहुमत फक्त वाचतो आणि मग काय दिलं आहे ते विसरून जातो. हो, त्यामुळे नीट लक्ष ठेवा, लोकसभेत बहुमत मिळणाऱ्या पक्षाच्या नेत्याची. राष्ट्रपती मंत्रिमंडळातील मंत्र्याची नेमणूक कोणाच्या सल्ल्याने करतात, तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतात. संविधानाने पंतप्रधानांचा कार्यकाळ किती सांगितला आहे, खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट. इथे कन्फ्यूज होऊ शकतो सगळेजण. निश्चित केलेला नाही आहे, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. ठीक आहे. संविधानाने पंतप्रधानांचा कार्यकाळ किती सांगितला आहे, तर तो निश्चित केलेला नाही आहे. पुढे बघा, डॅश डॅश असेपर्यंत पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते, तर काय, लोकसभेत बहुमत असेपर्यंत. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करू शकतात,
तर राष्ट्रपतींकडे. डॅश डॅश हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असतात, तर कोण? पंतप्रधान. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. कोणाचा राजीनामा? हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो, पंतप्रधानांचा राजीनामा. ठीक आहे. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा दुवा कोण? तर पंतप्रधान. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या सदस्यांच्या डॅश डॅश टक्केपेक्षा जास्त नसते, तर कोणत्या? 15% जास्त नसते. 91वी घटना दुरुस्ती 2003 हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. ठीक आहे. येथे गोंधळू नका. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. सर्वाधिक काळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 16 वर्ष 9 महिने. सर्वाधिक काळ पंतप्रधान दुसरे व्यक्ती नरेंद्र मोदी. पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा. डॅश डॅश हे घटनात्मक पद नाही, तर कोणतं? उपपंतप्रधान. मंत्र्यांमध्ये खाते वाटप कोण करतात? तर पंतप्रधान करतात. पुढे बघा. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या. आता पुन्हा काय हा पण चालू, येथे गोंधळू नका. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. मंत्री व्यक्तिगतरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात. नीट लक्षात ठेवा. मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार, मंत्री व्यक्तिगतरित्या राष्ट्रपतीला जबाबदार. पुढचा पॉईंट. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्य केलेले एकमेव पंतप्रधान कोणते आहेत? गुलजारीलाल नंदा. आपण जे बघितलं. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर राष्ट्रपती विवेकाधिकार वापरून एखाद्या व्यक्तीची पंतप्रधानपदी नियुक्ती करून त्याला किती दिवसात बहुमत सिद्ध करायला सांगतात? तर 1 महिन्यात. ठीक आहे. 1 महिना हे पण आपण बघितलं. पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? तर सरदार वल्लभभाई पटेल आहेत. आणि हे मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेत असते, तरी एकदा रिपीट करते. किमान वयोमर्यादा 18 वर्षे. मतदानाचा हक्क. मतदानाचा हक्क 18 वर्षे. कोणत्या घटनादुरुस्तीने? 61वी घटनादुरुस्ती 1988 नुसार. 21 वर्षे कोणाचं आहे किमान वयोमर्यादा? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा यांचे सदस्य. 25 वर्षे विधानसभा व लोकसभा सदस्य. 30 वर्षे विधान परिषद व राज्यसभा सदस्य. 35 वर्षे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.